इकडे आजारपणाचं कारण देत एअर इंडियाचे कर्मचारी सामूहिक रजेवरती गेलेले आहेत। एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचं विलीनीकरण होणार आहे, त्यामुळे आपली नोकरी धोक्यात आहे असं दोन्ही एअरलाइन्सच्या वैमानिक आणि केबिन क्रूच्या भावना आहेत। त्यामुळे सर्व कर्मचारी विरोध करत असून सामूहिक रजेवरती गेलेले आहेत। परिणामी एअर इंडिया एक्सप्रेसची 78 आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणं रद्द झालेली आहेत। तसंच एअर इंडिया कर्मचाऱ्यांच्या संपाचा मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीवर देखील तुर्तास परिणाम झालेला नाहीये। दिल्ली विमानतळावरून विदेशामध्ये ये-जा करणाऱ्या हवाई वाहतुकीवरती मोठा परिणाम झालाय। दरम्यान मुंबई विमानतळावरून तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। सध्या मुंबई एअरपोर्ट या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जे आपण कार्यालय पाहू शकता, या कार्यालयात कर्मचारी तर कार्यरत आहेत, मात्र प्रवाशांची देखील मोठी रांग पाहायला मिळते। मात्र या ठिकाणी संपूर्ण जो इफेक्ट आहे या फ्लाइट्स रद्द झाल्याचा हा दिल्ली या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। नागरिक या ठिकाणी मुंबईचं जे आहे ते व्यवस्थित सुरू असल्याची माहिती ही कार्यालयातून देण्यात आलेली आहे। काही कार्यालयीन कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मॅम, काय सांगाल, या ठिकाणी एअर इंडियाच्या फ्लाइट्स रद्द झाल्या आहेत का मुंबईतून? नाही झालेत, काही कॅन्सल, आणि आम्ही दुसरं स्टेशनचं काय बोलू नाही शकत तुम्हाला। मुंबईत काही प्रॉब्लेम नाही आहे? नाही, काहीच नाही, फ्लाइट्स वेळेवर चालू आहेत। येस। तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की ज्या कर्मचारी आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की मुंबईतल्या फ्लाइट्स या रद्द झालेल्या नाही आहेत। मुंबईत तरी विमान व्यवस्था ही एअर इंडियाची सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळते। मात्र एकूणच या संपूर्ण जो विमानसेवा ही रद्द झालेली आहे एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची, त्याचा परिणाम हा भारतात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। अनेक प्रवाशांना या ठिकाणी नाहक त्रासाला देखील सामोरं जायला लागल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र मुंबई विमानतळावरती अशी कुठलीही परिस्थिती जाणवत नसल्याची माहिती ही देण्यात आलेली आहे। अजित कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।